टू व्हीलरवरून पाठलाग करून त्यांना हुडकून हुडकून मारहाण करण्यात आलेलं आहे. मागणं हे पुजाऱ्यांचं देवाच्या आणि भक्ताच्या मधला दुवा म्हणून नाही, तर ते आपणच देव असल्यासारखे किंवा आम्ही म्हणल ती पूर्व दिशा. ही एक ठिणगी आहे. ही जर का वेळेत जर नका नाही आवर गाठला तर याचा भडका उडाल्याच्यावर राहणार नाही. ते गाव ज्या वेळेला यात्रा करते त्यावेळेला 3-3 दिवस दारू बंद करतंय, मटण बंद करतंय, हॉटेल्स बंद करतंय आणि तिथं सासनकाठी आणायसाठी दारू पिऊन जातील का? जोपर्यंत पुजारी हटाव होत नाही तोपर्यंत अजून ह्याला व्यापक स्वरूपी देवस्थान कमिटी आणि पोलिसांच्या समोर जर मारहाण होत असली तर यासारखं दुर्दैव नाही. आणि पुजारी आहेत का हे गुन्हेगार आहेत? हा आज इतक्या मोठ्या प्रमाणात जो मोर्चा निघतोय हा परितकरांना झालेले भाविकांना मारहाणच नाही, तर तिथल्या असणाऱ्या पुजाऱ्यांच्या जो अरेरावी आहे, तिथं असणारा त्यांचा मीपणा आहे, अहमपणा आहे किंवा त्यांना जे वाटतं त्याप्रमाणे तिथं लुटमार आहे, त्याच्या विरोधातले ह्या मोर्चामध्ये जिल्ह्यातले आणि जिल्ह्याच्या बाहेरली सुद्धा मंडळी ह्या मोर्चामध्ये आल्यात. त्यामागली एकच भावना आहे की पंढरपूर असेल अनेक ठिकाणी जसे की पगारी पुजारी नेमलं जातात तसं जिल्हाधिकारी साहेबांनी त्यावरती निर्णय करावा आणि जी भाविकांची पिळवणूक होती, कारण भाविक आणि देव याच्यामधला दुवा म्हणून पुजारी असतात आणि जे पुजारी जर भक्तांना मारहाण करत असतील किंवा दंभकपणा करत असतील तर तो हा वाईट प्रकार आहे आणि त्या माध्यमातून एक चुकीचा संदेश हा पुऱ्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ह्या बाबतीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ह्या माध्यमातून पुजाऱ्यांच्यावरती ॲलिगेशन्स आलेले आहेत. ती ह्याच गोष्टीमुळं की पुजारी तिथं अतिरेक करतात आणि वागणं हे पुजाऱ्यांचं देवाच्या आणि भक्ताच्या मधला दुवा म्हणून नाही, तर ते आपणच देव असल्यासारखे किंवा आम्ही म्हणल ती पूर्व दिशा हे जे त्यांचं वागणं आहे ते बदलावं आणि कलेक्टर साहेबांनी ह्यात भाग घेऊन किंवा देवस्थान समितीचे आत्ता ते पदसिद्ध अध्यक्ष आहेत, त्यामुळं त्याने तिथं पुजारी नेमावेत, जे पगारी पुजारी नेमावेत आणि सगळ्या भाविकांचं ह्यामधून सोडवणूक करावी इतकंच. या लढ्याचा अखेर काय असणार आहे? नाही, जोपर्यंत पुजारी हटाव होत नाही तोपर्यंत अजून ह्याला व्यापक स्वरूपी पुऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातली, महाराष्ट्रातली आता कोल्हापूर जिल्ह्यातली काही ठराविक मंडळी ह्यामध्ये समाविष्ट आहेत. भविष्य काळामध्ये जर प्रशासनानं ह्यामध्ये लक्ष नाही घातलं आणि हे आंदोलन चिरडण्याचा जर प्रयत्न झाला तर ह्याच्यापेक्षा मोठा उद्रेक होऊन ह्याला व्यापक स्वरूप येईल आणि कुठंतरी ज्या भावना देवाच्या प्रती आहेत त्यामध्ये कुठंतरी अंतर यायला नको. त्यामुळं प्रशासनानं वेळीच ह्यात लक्ष घालावं आणि हा विषय पुजाऱ्यांना हटवून करावा एवढंच. पण दारूची पण मागणी होती की दारू पिऊन लोक आलेले आहेत. नाही, मला जरा सांगा, आम्ही त्या गावचं नाही आहे. ते गाव ज्या वेळेला यात्रा करते त्यावेळेला 3-3 दिवस दारू बंद करतंय, मटण बंद करतंय, हॉटेल्स बंद करतंय आणि तिथं सासनकाठी आणायसाठी दारू पिऊन जातील का? हे पुजाऱ्यांनी उठवलेलं कुभांड आहे. त्यांचं झाकण्यासाठी तुमच्याकडं अनेक व्हिडिओज आहेत. त्या व्हिडिओमध्ये सांगा कुठल्या भक्तानं कुणाची कळ काढली किंवा कुणाला आता त्यांनी सांगितलं छेड काढली, कुठं छेड काढली किंवा दारूचं काय दिसतंय का बघा. हे पुजारीच मारतेले सगळे व्हिडिओ आहेत. भोग आणि ते खोबऱ्याचं हे काढतेला असते ते टोच्या घेऊन अंगावर आहेत. म्हणजे पुजारी आहेत का हे गुन्हेगार आहेत? दारूचा विषय जरी असता तर तिने ते दारू पिणाऱ्या मनुष्याला ताब्यात घेऊन त्याची मेडिकल करून आरोप करायला पाहिजे होता. असं धांदात खोटं बोलणं चुकीचं आहे. मी प्यालो तुम्ही प्यालो कशा जेव्हा बोलणार? त्यांनी सरपंच आणि यांची काही प्रतिष्ठित लोक ज्यावेळेला मिटवायला ती एकत्रित बसली ती त्यावेळेला कोंडून गाठलीत, तेव्हा त्यांच्याकडे दारू पिणारी माणसं घेऊन तिने ताब्यात घ्यायला पाहिजे होती, निदर्शनं आणून द्यायला पाहिजे होतं. आणि त्यांच्या जर बाईट साहेब तुम्ही जर बघितल्या, कधी म्हणतात महिला कॉन्स्टेबलची छेडछाड केली, कधी म्हणतात पुजाऱ्याचा धोतर पेरलं, कधी म्हणतात दारू प्यालं. म्हणजे तुमचा एक पॉईंट कुठला घेऊन पुढे गेलेला नाही आहेत. आम्ही फक्त एकच म्हणतोय की तिने आम्हाला मारहाण केली, आमच्या अरेरेव केली आणि त्यांचं म्हणणं वेगवेगळं आहेत. वेगळा मनुष्य वेगळा आरोप करतोय हे सुद्धा तुम्ही सोशल मीडियावर ध्यानात घ्यावं. आणि आता थोड्या दिवस मगाशीच थोड्या सरपंचांच्या एक निवेदन दिले. तिथला एक मनुष्यांना कोणतरी एक नागरिक आहे त्यानं कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिले
तिथं चोरटी दारू विक्री होत्या म्हणून ते निवेदन आता सरपंचानं घ्या आणि तुम्ही त्याची नोंद घ्या. कलेक्टर साहेबांनी ते दिलं आहे. आणि दारूबंदी दारू पिणारा असती तर त्यांनी ताब्यात घेऊन त्यांचं मेडिकल करायला पाहिजे होतं. आणि देवस्थान कमिटी आणि पोलिसांच्या समोर जर मारहाण होत असतील तर यासारखं दुर्दैव नाही. आणि शाहू फुले आंबेडकरांचा हे कोल्हापूर जिल्हा हे पायदळी तुडवलेला आहे इथल्या ज्योतिबाच्या मंदिरातल्या लोकांनी. ह्याला कुठंतरी शासन लागायला पाहिजे. ही एक ठिणगी आहे. ही जर का वेळेत जर नाही आवर गाठला तर याचा भडका उडाल्याच्यावर राहणार नाही. गंभीर आरोप केले जातात, नेमकं काय सांगा? सालाबाद प्रमाण परिते गावचे सर्व भाविक शासनकाठी घेऊन ज्योतिबाला जातात. आणि जो ज्योतिबाच्या पुजाऱ्यांचा जो आरोप आहे की मद्यप्राशन करून आलेली होती सगळी, तर परिते गाव असा आहे की यात्रेच्या अगोदर 2 दिवस आणि यात्रा होईस्तोपर्यंत 3 दिवस ते 4 दिवस मटण आणि सर्व दारूची दुकाने सर्व बंद असतात तिथं. तुम्ही जे आरोप केलेत पुजाऱ्यांच्यावर, याबद्दल आणखी काही ग्रामपंचायत तुमच्या सोबत आहेत का आणि कुणाला याचा त्रास झालाय का? नाही, अनेक ग्रामपंचायती कमीत कमी 50 ते 100 ग्रामपंचायतीने आता त्याने आपल्या ग्रामपंचायतीचा ठराव दिल्यात पुजारी हटाव म्हणून. करवीर पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य अनेक लोक आहेत. अनेक गावचे ग्रामपंचायत प्रत्येक सरपंच गावाचा आहेत. प्रमुख म्हणजे सरपंच आहेत. करवीर तालुका राधानगरी तालुक्यातले प्रमुख अनेक कार्यकर्ते आहेत आणि सर्वसामान्य भाविक आहेत. हे सगळी माणसं जमल्या, त्याच्या मागली एकच भावना आहे की त्या पुजाऱ्यांना हटवा. आणि पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे आपले भाविक तिथून बाहेर पडलेले असताना 2 व्हीलरने पाठलाग करून त्यांना हुडकून मारहाण करण्यात आलेलं आहे. 2 व्हीलरनं पाठलाग देखील 2 व्हीलर पाठलाग करून तिथं अवतीभोवतीन फिरायला आमचे भाविक पायरीवरून ज्यावेळी वर चढून गेले उभ्याला, त्यावेळी गावातले नावं उच्चारून त्यांना 2 व्हीलरनं हुडकून या पुजाऱ्यांच्या त्या गावातल्या लोकांनी आमच्या भाविकांना परतेगावच्या नागरिकांना मारहाण केलेली आहे. आणि पोलीस प्रशासन तिथं असताना सुद्धा मारहाण झालेलं आहे. तिने अडवायचा प्रयत्न केला सोडा, पण ते असताना सुद्धा यांचं धाडस बघा. पोलीस प्रशासन तिथं असताना सुद्धा तिने मारहाण केली. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.